आताची महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर। धनंजय मुंडे आज रात्री दिल्लीमध्ये दाखल होतील। दिल्लीमध्ये 2 दिवस बैठकांना ते उपस्थित राहणार आहेत। थेट माहिती घेऊया दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर येत आहेत, कोणाच्या गाठीभेटी होणार काय या संदर्भात माहिती? सध्या खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात परळी आणि बीड जिल्हा चर्चेत आहे, आपल्याला माहिती आहे। आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर येत आहेत। आज मध्यरात्री ते दिल्लीमध्ये येतील। खरं तर ते कृषी मंत्री आहेत आणि केंद्राच्या अनेक विभागांसोबत त्यांचं खरं तर संबंध असतो आणि त्यानुसार आपल्याला जी माहिती मिळते निखिला, त्यानुसार अन्न नागरी पुरवठा मंत्री जे त्यांच्यासोबत ऑफिशियल एक बैठक आहे त्यांची उद्या दुपारी 12 वाजता। त्या बैठकीसाठी धनंजय मुंडे येणार आहेत। पण दुसरं एक अपडेट असं आहे की दिल्ली विधानसभा प्रचाराच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उद्या दिल्लीमध्ये येणार आहेत। एकीकडे आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतायत, जोर धरते ती मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांकडून देखील वारंवार ही मागणी केली जाते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणजे तेही दिल्लीमध्ये येत आहेत आणि त्याच वेळेला किंवा त्याच दिवशी धनंजय मुंडे देखील येत आहेत। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाची काही भेट होते का या दोन्ही नेत्यांची हे बघावं लागणार आहे। कारण अमित शहा यांना कदाचित देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिगत एकटे भेटू शकतात, कारण ते 2 दिवस दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी दिल्लीत असणार। मात्र या दरम्यान धनंजय मुंडे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी काही भेटतात का हे बघावं लागेल। प्रफुल्ल पटेल हे सध्या दिल्लीमध्येच आहेत, कारण त्यांच्या अनेक रॅली ज्या आहेत त्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्लॅन करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं आज मध्यरात्री उशिरा धनंजय मुंडे दाखल होतील आणि उद्या संध्याकाळपर्यंत धनंजय मुंडे हे दिल्लीमध्येच असणार आहेत। धन्यवाद संदीप, एकूणच माहितीबद्दल। धनंजय मुंडे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। आज रात्री ते दिल्लीमध्ये दाखल होतील। पुढचे 2 दिवस ते दिल्लीमध्ये असणार आहेत।